राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज सकाळ सकाळ चालू केलं मित्रांनो. जवळपास 8 पावणे 8 वाजत आले असतील. तर चाललं असं सकाळ सकाळ मित्रांनो, धारा वगैरे काम चाललंय. इकडे गोठ्यामध्ये शेंगा, हरळ, मका वगैरे टाकलेली मित्रांनो वाळायला. आताच वासरू सोडलं मित्रांनो प्यायला. धार वगैरे काढून झाली म्हणून एकदम शांत वातावरण मित्रांनो सकाळ सकाळ. मित्रांनो इथं बघा अजून एक पिल्लू आहे. हे इथं बघू शकताय, हिचं पिल्लू आहे मित्रांनो. ते आपण त्याच्याकडे जाऊया मित्रांनो. एकदम शांत आहे मित्रांनो. इकडे बघू शकता मित्रांनो कसं घर केलंय त्याच्यासाठी. मस्त आतमध्ये जाऊन राहत मित्रांनो. दोघं पण मित्रांनो त्याच्यातच राहतात. मस्त घर केलं मित्रांनो त्याच्यासाठी त्या कुत्रीने. तर शांत, आता थंडीचे दिवस पण आले तर थंडी पण पडायला लागली, त्याच्यासाठी ते तिथं हे केल्यामुळे त्यांना गरम सुद्धा राहतं आणि मस्त उन्हाचं वगैरे थांबता पण येईल त्यांना, आणि पिल्लू पण मस्त राहतं मित्रांनो. तर असं नियोजन केलं आहे मित्रांनो त्या ह्या फ्रीने. मित्रांनो आपल्याला महादेवाला पाणी घालायचंय, तर त्याच्यासाठी आपण एक कळशी भरून ठेवूया मित्रांनो. चला इथं सिस्टम आहे मित्रांनो. तर चला आता हे भरून ठेवूया पाणी ह्याच्यात. तर चला आता आधी कळशी भरूया, तिथं लावून टाक. चला मित्रांनो कळशी भरून घेतली आता. चला तिथे लावून टाकूया आपण. मित्रांनो इथे पडते पाणी. बघू शकताय मित्रांनो पडते पाणी मित्रांनो. मस्तपैकी महादेवाला पाणी चाललंय मित्रांनो सकाळ सकाळ. बोला मित्रांनो, हर हर महादेव. मित्रांनो दर्शन घ्या. चला मित्रांनो आवरूया आपण, करूया नाश्ता वगैरे, जाऊया रानात. मित्रांनो आवरलंय आता सगळं, नाश्ता वगैरे झालाय. तर चला आता जाऊया गायला घेऊ रानात, चारा घेऊया. चला मित्रांनो गाय वगैरे आणून बांधून बिंदून झालेले आहेत मित्रांनो. इथं आता गाय सगळ्या बांधून झाल्यात. तर चला आता ट्रॅक्टर आणूया तिकडे, ट्रॅक्टर आणून चारा काढायला जाऊया. तर चला आता चारा काढा मित्रांनो. आता आलोय आपण चारा काढायला. तर चला आता फळे वगैरे लावून घेऊया आणि गायांना चारा काढायला सुरू करूया. चारा काढूया चला. तर मित्रांनो गायांना चारा काढून आणून गायांचं चारा पाणी झालेलं आहे आणि आता आपण निघालो दुसऱ्या रानामध्ये आपण. तर चला आता होऊ शकता आपल्यासोबत मनी पण चालली आहे मित्रांनो. मनी पण निघाली मित्रांनो सोबत आपल्या. तर चला आता आवरूया. आता फायनल करायचं आता मित्रांनो. टोमॅटो आधी आता संपूर्ण बांधून घ्यायचं, मगच काय असेल ते नंतरचं काम बघूया आपण काय करायचं ते. तर चला आता जाऊया, करूया टोमॅटो बांधायला चालू. इथं बघू शकता मित्रांनो आवळ्याचं झाड आहे. किती आवळे आलेत मित्रांनो याला. झाडाला पानं पण एवढी नसतील मित्रांनो, एवढे आवळे आले तिथं बघू शकताय. इकडे सगळीकडे आवळेच आवळेत फांदीला.
तर मित्रांनो आवळ्याला इतके आवळे आलेत, त्याला पाणी कमी आणि आवळे जास्त असं झालं, इतके आवळे आलेत मित्रांनो त्याला. तर एवढे आत्ताच्या ह्या मोसममध्ये त्याला आवळे आलेत मित्रांनो. आणि चला आता जाऊया, करूया आपण टोमॅटो बांधायला चालू होता. मला दाखवतो मी आता टोमॅटोची कंडिशन कशी आहे बघा. आता मला सांगा कसं वाटतं टोमॅटो, आणि काय आजकाल सध्या काय भाव चालला टोमॅटोचा ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि मनी बघा मित्रांनो कशी सावध सावध चालली आहे. थोडंसं पण काय वाजलं की मित्रांनो लगेच लक्ष जातं तिचं. हे मित्रांनो आपलं टोमॅटो बघू शकता, टोमॅटोला बऱ्यापैकी टोमॅटो बी लागले ते बघू शकता. आणि साईज पण मित्रांनो व्हायला झाली चांगली. तर मित्रांनो ह्या पद्धतीने त्याला टोमॅटो वगैरे लागलेले आहे चांगल्या प्रकारे. खत वगैरे त्याला कंटिन्यू चालू आहे, फक्त बांधायचं थोडंसं महाग राहिले. तर चला आता करूया आपण बांधायला चालू, आणि लवकरात लवकर सगळं बांधून घेऊया. चला आधी बांधायला सुरू करूया आता. तर मित्रांनो चला आता ही लाईन त्या साईडनं बांधायला चालू करूया. त्याच्या साईडचं थोडंसं राहिले, एक बांबूच्या मधलं राहिलं एवढं. तर चला आता तिकडच्या साईडने तेवढं कम्प्लीट करूया, दुसरी लाईन धरूया. टोमॅटोचे एकदम चांगला माल लागला मित्रांनो, बघू शकता तुम्ही. एकदम खतरनाक पद्धतीने माल आहे झाडावरती, चांगलाच लागलेला आहे मित्रांनो. तर चला आता इथं आपल्याला इथं बांधायचं, इथं करूया चालू मित्रांनो. इथून बांधायला आपण होऊ शकतं, इथे एवढं थोडंसं राहिलं ही लाईन कम्प्लीट केली. पण मित्रांनो परत झाले आता पण लागायला सुरू झाले. तर मित्रांनो आता आलोय आपण आपल्या गाया वगैरे घेऊन रानातनं घरी. टोमॅटोच्या रानातनं वरच्या रानात गेलो होतो मित्रांनो, गाय तिकडे होत्या तो. तर गाय वगैरे घेऊन आलो मित्रांनो, पाणी वगैरे पाजून टाकले आता. सो आजचं काम झालंय मित्रांनो. तर चला आता करूया आजच्या ब्लॉगचा हे मित्रांनो. भेटूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि भेटूयात आपण पुढच्या ब्लॉग. राधे.